बाहेरील परिसर ते आजूबाजूच्या परिसरामध्ये फेरीवाल्यांनी खूप भेदून घातला होता. त्याची तक्रार आल्याच्या नंतर ही कारवाई कडक होते. आपण स्वतः पाहणी केली आहे, काय सांगा? महानगरपालिकेचे जे दोन्ही प्रभाग अधिकारी आहेत त्यांच्या मार्फत आपण डोंबिवली रेल्वे स्टेशनच्या परिसरात फेरीवाले असतील किंवा मग रस्त्याच्यावर फुटपाथवर जी काही अतिक्रमण असतील त्या अनुषंगाने मागील 2 दिवसांपासून नियमित कारवाई करतो आणि ही कारवाई इथून पुढे सातत्याने करण्यात येईल हे महापालिकेच्या वतीनं निश्चित करण्यात आलेलं आहे. एका बाजूने कारवाईचा पडगा आहे, दुसऱ्या बाजूने पुनर्वसनाचा प्रश्नही अजूनही ऐरणीवर आहे. पुनर्वसनाच्या अनुषंगाने देखील जी CTC आहे त्यामध्ये पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने आपण कार्यवाही प्रस्तावित करत आहोत. त्या अनुषंगाने देखील लवकरच प्रगती दिसून येईल. मात्र त्याचबरोबर पुनर्वसनाव्यतिरिक्त 150 मीटरमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला फेरीवाले किंवा कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये मान्य न्यायालयाच्या आदेशानुसार अलाउड करता येणार नाही किंवा तशी परवानगी नाहीये. तर फेरीवाल्यांनी किंवा जे व्यावसायिक आहेत त्यांनी देखील त्या पद्धतीनं कार्यवाही करणं अपेक्षित आहे. तुम्ही फेरीवाल्यांवर कारवाई करता अनधिकृत फेरीवाल्यांवर, पण त्याचबरोबर जे अतिक्रमण केलेले फुटपाथवर जे अतिक्रमण केलेले आहे त्या दुकानदारावर अद्यापही तशी दंडात्मक कारवाई झालेली नाहीये. फुटपाथवर देखील आता आपण कालच्या दिवशी जर आपण विचार केला तर वॉर्डमधून JCB द्वारे देखील आपण फुटपाथवर जे कोणते प्रोजेक्शन्स आहेत ते आपण काढून घेतलेले होते.